श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवतो आहे पनीर पराठा. तर 2 पराठे बनवायच्यासाठी मी इथं साहित्य घेतलं आहे. एक कांदा कापून घेतला आहे, कोथिंबीर, थोडं पनीर, त्याच्यामध्ये मी चाट मसाला, थोडंसं तिखट, थोडीशी हळद, मीठ, ते सगळं एकजीव करून घेऊया आपण. पनीर त्याच्यामध्ये घालून घेऊया. आपल्याला डब्यासाठी बनवायचं आहे, झटपट बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी मी थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करते. पटकन बनतो हा पराठा. भाजी काही नसेल बनवायला आपल्याला तर पटकन हे पराठा बनवून आपण टिफिनला देऊ शकतो मुलांसाठी. जास्त काय घालायची गरज पण नाही लागली. कोथिंबीर आणि कांदा घातला आहे, चाट मसाला, तिखट, मीठ आणि हळद. जेमतेम 10 मिनटात हे पराठे बनतात. मी याचे गोळे करून घेतलेत कारण परत आपण लाटताना हात खरकटा होत नाही, आपला खराब होत नाही. तर अशा प्रकारे मी थोडीशी लाटून घेते आपली लाटी. त्याच्यावरती हा गोळा पसरवून ठेवते. गव्हाच्या पिठाची गोळी सुकं पीठ लावून आपण हे आता लाटून घेऊया. अशा प्रकारे दोन्ही साईडने आपण असे लाटून घेतोय. आपली तयार आहे. आपण तव्यामध्ये घालून घेऊया. दोन्ही बाजूने पलटी मारून आपण त्याला तूप लावून घेऊया. तूप लावून खरपूस असा भाजून घेऊया दोन्ही साईडने आपण. अशा प्रकारे आपला पराठा तयार आहे. प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. दुसरं आपण घालून घेऊया आपण याच्यामध्ये. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. लाईक आणि सबस्क्राईब पण करा. अशा प्रकारे झटपट तयार आहे पनीर पराठा. पनीर मी घरीच बनवलेलं होतं.